सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले या खेळ बैठकीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित होत आहेत। आपल्या सगळ्यांचे हात वर झाले पाहिजेत, हात वर करून अभिवादन करून स्वागत करायचं आहे। फडक्यांच्या आदेश शिवाजीमध्ये आदरणीय महाराज साहेब तुम्हाला सगळ्यांचं अभिवादन स्वीकारत मंचावर उपस्थित होत आहेत। सन्माननीय परंडे मॅडम यांना देखील विनंती आहे। सातारा नगर परिषदेचा हा सगळाच नगरसेवक वर्ग या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित होतोय। सुपरिचित आणि सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे महाराज साहेबांचा हा एकनिष्ठ वावळा प्रतीक शिंदे आणि याच प्रतीक शिंदेंनी मार्च महिन्यातील महिला दिनाचं औचित्य साधून गुढीपाडव्याच्या निमित्ताने खास साताऱ्यातील सर्व केलेला आहे। आणि हाच कार्यक्रम सुप्रसिद्ध अभिनेते ओम यादव गेल्या तास 2 तासापासून अतिशय सुंदररित्या या ठिकाणी घेत आहेत। सुरुवातीलाच ओम यादव यांचं आपण स्वागत करणार आहोत। तत्पूर्वी महाराज साहेबांचं स्वागत आपल्या सर्वांच्या वतीनं विद्यमान नगरसेविका वनिता विक्रम शिंदे आपल्या शुभ हस्ते करतील। महाराज साहेबांची कायमच साथ सोबत शिंदे परिवाराबरोबर आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शाहूनगरीमध्ये वनिताताई शिंदे आता कार्यरत आहेत। जोरदार टाळ्या वाजवूयात महाराज साहेबांच्या या जाहीर सन्मान आणि सत्कारासाठी। यापुढील स्वागत केलं जात आहे लोकप्रिय नगराध्यक्ष सन्माननीय अमोलजी मोहिते यांचं। सन्माननीय विक्रम शिंदे आपल्याला विनंती राहील आपल्या शुभ हस्ते लोकप्रिय नगराध्यक्ष अमोलजी मोहिते यांना आपण सन्मानित करावे। शाल पुष्पगुच्छ देऊन या आपल्या लाडक्या नगराध्यक्षांचा सन्मान कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी होतो। टाळ्या वाजवूयात याही सन्मानासाठी। आणि यानंतर जयादादांना विसरून चालणारच नाही, कारण जयादादांनी आजवर प्रतीकदादाला खूप सहकार्य केले। हा कार्यक्रम देखील त्याची साक्ष आहे। कला वाणिज्याचं हे मध्यवर्ती ठिकाणचं मैदान प्रतीकदादांना त्यांनी उपलब्ध करून दिलं, त्याबद्दलची कृतज्ञता सन्माननीय जयेंद्रदादांच्या विषयी व्यक्त केली जाते। प्रतीकदादा आपल्याला विनंती राहील आपल्या शुभ हस्ते जयेंद्रदादा यांना आपण सन्मानित करावं। आणि केवळ सहकार्य नाही तर अगदी वडिलांच्या प्रमाणे प्रतीकदादाच्या पाठीवर जयेंद्रदादांचा हात आहे आणि यासाठीच त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं देखील कौतुक अभिनंदन करूया। यानंतर सन्मान्य महाराज साहेबांना विनंती राहील आपण ओम यादव यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मानित करावं। सुप्रसिद्ध सिने अभिनेते आणि या कार्यक्रमाचे मुख्य सूत्रधार सन्माननीय ओम यादव सर, सिने अभिनेते असलेले ओम यादव महाराज साहेबांच्या शुभ हस्ते सन्मानित होत आहेत। यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या वाजवूया। त्यांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं ऐतिहासिक शाहूनगरीमध्ये सहर्ष स्वागत करूया। या समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेले मान्य नगरसेवकांचा मान्यवरांचा सन्मान करावा। टाळ्या वाजवूया धनंजय राऊतसाठी कायमच फील्डवर उतरून या ठिकाणी सातारकरांच्या सेवेमध्ये ते व्यस्त असतात। महाराज साहेबांचे समर्थक आणि शाहूनगर येथील सन्मान्य नगरसेवक सुशांतजी महाजन आवर्जून या सर्वच महिला नगरसेवकांच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या समक्ष सन्मानित केलं जात आहे। तुम्ही सर्वजण आवाज नाही येते नक्की अखंड हिंदुस्थानच्या राजदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आणि ज्यांच्यावर माझ्यावरती म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही एवढं माझ्यावर अपरंपार प्रेम असलेले माझे दैवत
महाराज साहेब यांच्या उपस्थितीनं आज हा सोहळा म्हणजे संपन्नाच्या दिशेनं वाटचाल करत आहे. तर त्यांचा मी कृतज्ञ म्हणजे ऋणी आहे कायमस्वरूपी. तर त्यांनी इथं आल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसंच आपल्या नवनिर्मित सर्व नगरसेविका, उपस्थित सर्व नगरसेवक यांना देखील मी इथं आल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे आभार मानतो. खरं तर आम्ही एक सामान्य कुटुंबातले एक व्यक्तिमत्व आहे. आज वडील असतील, आमच्या घराण्यातील सर्वजण असतील, भाऊसाहेब महाराजांच्या इथे पहिल्यापासून निष्ठेने आणि आमच्या सगळं काही समर्पित करून आम्ही आजपर्यंत इथं आहे. कुठेही दोन दगडावर राहण्याची भूमिका आमची आजपर्यंत नव्हती आणि कधी राहणार नाही. कारण की एवढा मोठा बलाढ्य हात आमच्या पाठीवर असताना कुठेही डगमगायची गरज आजपर्यंत मला कधी लागलेली नाहीये. आज सामान्य घरातून आम्ही कुठेतरी वाटचाल करत असताना आज महाराज साहेबांनी एक उच्च पदावर निहून बसण्याची संधी माझ्या आईला दिली. खरं तर आईच्या पोटून जन्म घेतलाय, तिचं ऋण फेडण्याची संधी जर कोणी दिला असेल तर माझा दैवत आहे छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मला ती संधी दिली. तर आज खरं तर एकाच आईच्या पोटून जन्म घेतलाय, पण आज इथं कमीत कमी 2,500-3,000 हजार बायकांचा मुलगा बनण्याची मला संधी मिळाली. त्याच्यापेक्षा भाग्य या कार्यक्रमाचं सगळ्यात मोठं नसेल हे मला आज आवर्जून तुम्हाला सांगायचं वाटतंय. महाराज साहेब पहिल्यापासून आमच्या घराण्याच्या मागं आहेत, त्यांनी आजपर्यंत काही कमी केलेलं नाहीये. आज आपल्याला पेटेला आपल्याला एवढी मोठी संधी दिली. सर्वजण म्हणजे महामंडळातले सर्वजण असतील, म्हणजे ज्येष्ठांपासून माता भगिनींपर्यंत असतील, तसेच मंडळ अजून बरेच आहेत पेठेमध्ये. जनसेवा असेल, शिवतेज असेल, अजिंक्य असेल, बऱ्याच कॉलन्या आहेत. सगळ्यांनी जे सहकार्य आम्हाला केलं. खरं तर कार्यक्रम हा एक औचित्य आहे आणि इथून पुढे हा 5 वर्ष जेवढ्या वर्ष महाराज माझ्या मागे तोपर्यंत हा कार्यक्रम कधी बंद होणार नाही याची ग्वाही मी आज महाराज साहेबांसमोर देतोय. अक्षरशः म्हणजे महाराजांचं म्हणजे महाराज साहेब बोलायला शब्द नाहीये की मागायला भरपूर जण होती, पण द्यायचं धाडस तुम्ही माया मागे केलं. आणि जी मंडळी आज इथं समोर उभे आणि खाली बसलेले त्या सर्वांनी माझ्या मागे आशीर्वाद ठेवल्यामुळं आज आईला नगरसेवक म्हणून बघण्याची संधी मला मिळाली. कारण की आई म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय असतो. आई म्हणजे आपल्या म्हणजे सगळे ठेस लागली तर सांभाळून घेणारा विषय असतो आणि त्या आईला ठेस न लागून देण्याचं काम हे मंचावर उपस्थित सर्वजण आणि तुम्ही सर्वजणांनी दिलं. त्याबद्दल मी कायमस्वरूपी तुमचा ऋणी राहील एवढं मी आज या ठिकाणी नक्की तुम्हाला सांगू शकतो. महाराज साहेब फक्त एकच मागणी आहे, जास्त काही करणार नाही. मला माहिती आहे तुम्ही हात पसरला तर जागा कुठे ठेवणार नाही द्यायला, पण येता जाता मला सगळ्या मुलींनी एकच सांगितलंय की आपल्या पेठेमध्ये रस्त्यांची बोंबाबोंब आहे. तर फक्त महाराज साहेबांना सांगून तेवढं, आता महाराज साहेब बांधकाम मंत्री आहे, द्यायची वेळ आपल्याला आहे, तेव्हा मागायची गरज नाही. महाराज साहेब देणार आहेत आपल्याला. त्यामुळे माझ्या वडिलातील मम्मीच्या वतीने मी मागणी करतो की सर्व रस्ते एकदा कॉन्क्रिटीकरण करून टाका. एवढीच अपेक्षा आज मी तुमच्याकडे या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतोय. आणि आज तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उभं राहिला आणि ज्यांनी कार्यक्रम पार पाडण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले त्या सर्वांचं मी आज मनापासून ऋणी आहे. त्यांनी असंच सहकार्य, असंच प्रेम मायामागे कायम ठेवावं आणि महाराज साहेबांचं नाव कुठेही खराब न होता, गालबोट न लागता उंच अजून शिखरावर नेऊन न्यायचा हा कार्यकर्ता सच्च्या प्रामाणिकमध्ये काम करेल एवढीच अपेक्षा महाराज साहेबांना आज विश्वास देतो आणि माझ्या 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय. बाबाराजे आपल्या सर्वांना संबोधित करतायत. जोरदार टाळ्या वाजूयात आणि महाराज सर्वांना विनंती करूया. आज महिला दिनाच्या निमित्तानं प्रतीक शिंदे, त्यांचा मित्र परिवार, त्याचबरोबर प्रतीकच्या आई, त्या नगरसेविका आणि सर्व त्यांच्या महिला प्रभागातील त्यांचा होम मिनिस्टर हा खेळ पैठणीचा हा कार्यक्रम इथे ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाला आपले नगराध्यक्ष अमोलजी मोहिते, सर्व नगरपालिकेतील नगरसेवक, सर्व नगरसेविका, सर्व सन्मान्य पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि आपण सर्व मोठ्या संख्येनं आलेल्या या खेळ पैठणीच्या कार्यक्रमासाठी सर्व माझ्या माता भगिनी, सर्व उभ्या असणारे माझे तरुण मित्र. आताच प्रतीकनं सांगितलं, प्रतीक असेल, त्याचे वडील विक्रम शिंदे असतील, या अनेक वर्षापासूनचं आणि विक्रमचं आणि माझं हे मित्रत्वाचं नातं आहे. प्रतीक वगैरे ही थोडी नंतर वयात आल्यानंतर ही मुलं जरा राजकारणात, समाजकारणात
यायला लागला. पण अनेक वर्षापासून प्रतापगंज पेठ असेल, शुक्रवार पेठ असेल, या पेठेमध्ये विक्रमचं नेहमीच म्हणजे एक मित्रत्वाच्या ह्याच्यातनं येणं जाणं वावरणं असायचं आणि अनेक प्रसंग आम्ही एकत्र बघितले. ज्याला आपण म्हणतो ना अनेक पावसाळे बघितलेले आहेत, तसं विक्रमचं आणि माझ्या अनेक पावसाळे बघितले. या आताच्या निवडणुकीमध्ये आपण प्रतीकच्या आईंना निवडून दिलं आणि हे सगळे चेष्टेनं विक्रमला म्हणायचे की निवडून आणणं किती अवघड असते. विक्रमला या निवडणुकीमध्ये लागल्यानंतर कळालं की निवडून आणणं, कारण विक्रम एकटा फिरतो आणि एकटा फिरत असतानाच काय प्लॅनिंग करतो हे कोण सांगू शकत नाही. त्यामुळे ज्या वेळेला तो वॉर्डातनं एकटा फिरायला लागतो, थोडक्यात त्यावेळेला समजायचं की कोणाचा ना कोणाचा कार्यक्रम आता ठरलेला आहे आणि कार्यक्रमाचं नियोजन विक्रम शिंदेचं सुरू झालेलं आहे. तर आता ह्यावेळेला उलटं झालं. त्यावेळेला वहिनींना निवडून आणण्याची जबाबदारी विक्रमची होती. त्यामुळं जरा शेवटी टेन्शनमध्ये आला होता. मला अगदी मेढ्यापर्यंत पकडायला आला की कुठे तुम्ही, मेढ्यातनं बसून माझ्याबरोबर सातारा झाला आणि मग बरेच फोनी ह्याला सांगा त्याला सांगा, बरेच गाडीतनं हे केल्यावर मग कुठं विक्रमचा जरा जीव भांड्यात पडला असं म्हणावं लागेल. पण आज एक आहे की प्रतीक असं त्याचे सगळे मित्र, त्याचबरोबर सूरज, सर्व तरुण मित्र मुलं काम करतात. वॉर्डात, प्रभागात, शहरामध्ये काहीतरी चांगलं झालं पाहिजे हा प्रयत्न त्याचा आहे. आणि त्याने जी अपेक्षा व्यक्त केली की आपले या प्रभागातले आणि शहरातले आपण सगळेच आता रस्ते टप्प्याटप्प्यानं कॉन्क्रिटीकरण त्याचं हातामध्ये घेतलं आहे. लवकरच प्रत्येक विभागाच्या रस्त्यांच्या मान्यतासुद्धा त्या आपल्याला गव्हर्नमेंटच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून मिळतील आणि ही कामं नक्की आपण कॉन्क्रिटीकरणाची लवकरात लवकर पूर्णत्वाला नेऊन हे आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो. त्याचबरोबर आपला राधिका रोड पण आपण कॉन्क्रीट करण्याचा प्रस्ताव दिला आहे. आता बजेट अधिवेशन जे आहे ते आत्ता संपले व प्रतीकने सांगितलं त्या गोष्टींना आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बजेट झाल्यामुळे मंजुऱ्या नक्की मिळतील. पण आज एक आहे की प्रतीकच्या मागं तरुण मुलं आज आहेत, छोटी ही सगळी मुलं ही सातारचं आपलं भविष्य आहे, भवितव्य आहे. यांच्या मागं योग्य मार्गाने ही जातील, योग्य मार्गाने काम करतील आणि शहराच्या पुढच्या जडणघडणीच्या याच्यामध्ये या तरुण पिढीचा हातभार कायम राहील या दृष्टीनं माझं त्यांना सहकार्य आणि मार्गदर्शन असतं. आणि पुढेसुद्धा या दोघांना किंवा सगळ्यांना 100% मार्गदर्शन राहील. जयादादा आहेत, बाकी सगळे त्यांना बरोबर त्यांच्या असतातच. त्यामुळे जास्त वेळ घेत नाही मी. सगळ्यांना आजच्या या होम मिनिस्टर खेळ पैठणीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. मला आता माहीत नाही कार्यक्रम कुठल्या टप्प्यावर आला आहे, पैठणी जिंकल्यात का जिंकायच्या अजून माहीत नाही, पण अजून जिंकायच्या आहेत. त्यामुळं सगळ्यांचं लक्ष तिकडं लागलेलं दिसते. त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. सगळ्यांना या आजच्या खेळाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. प्रतीकला मनापासून, त्याला त्याचं सर्व इथं उभा असणारा मित्रपरिवार सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. अतिशय सुंदर चांगला कार्यक्रम तुम्ही आयोजित केला, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मुलांचं अभिनंदन आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाणं शक्य नव्हतं. टाळ्या बाजू यात या दोन्ही मान्यवरांसाठी, कारण या दोघांच्या सहकार्यामुळेच आपण हा सुंदर सोहळा या कार्यक्रमामध्ये अनुभवतोय. तोपर्यंत मोबाईलची टॉर्च सगळ्यांनी ऑन करायची. एक आशीर्वाद पहिली लाईट ऑफ करता येईल, फक्त स्टेजवरची ठेवायची आहे. लाईट टीम ऑपरेटर चलो हात वर, हात वर, हात वर. म्युझिक प्लीज. हा सुंदर क्षण आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनुभवतोय. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे महाराज साहेब यांच्या समोर हात फिरवायचा आहे फक्त. कम ऑन. स्टेजवरच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपणही टॉर्च ऑन करायची आहे. सर्वांना विनंती आहे, आपणही टॉर्च ऑन करायची. कम ऑन. हा या कार्यक्रमातील सर्वोच्च आणि सर्वोच्च क्षण. Lights on. Thank you.
आवर सगळ्यांनी उभं राहायचं चला कमॉन परत एकदा आवर आहे तिथून आपण आशीर्वाद देतो आपल्या लाडक्या आमदार नवरसाहेबांसाठी. वा, काय माहोल आहे. सर्वांना पुढील कार्यक्रमासाठी जायचंय म्हणून मोजून त्यांच्याकडून 5 मिनिटं आपण मागून घेतले. स्टेजवर त्या 15 जणी या लवकर पटकन, ज्या आल्याच नाहीत त्या. साधारण एक चेअर घ्यायची आणि चेअरवर बसायचं. चलो गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज चेअर पुढे आणा, इथे लाईट मध्ये येऊ द्या जरा. या चेअर घेऊन एकच लाईन मध्ये बरोबर लाईन मध्ये दिसली पाहिजे. या बसा ताई. ज्यांना चेअर नाही भेटली बस 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 बाकीच्या पुढच्या गेमला या. बस 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 बाकीच्या पुढच्या गेमला या किंवा मागे जाऊन पकडायचंय, हाताचा वापर करायचा नाही. होम मिनिस्टर आलं म्हणजे काहीतरी टास्क आला, गेम आला. जसं बिग बॉस बघताय ना, बघता की नाही? बिग बॉस मधलं कोण येणार आहे थोड्या वेळात? कळलं? घाबरल्या ना माऊली. रात्री आणि दुपारी ये बघ गेम खेळते ते डोक्यात. अरे बाबा कुठे वन झोपत चावडू नका बघ. वन मानवर आकाशाकडे, चंद्र बघा वर, चंद्राकडे बघा, बघा चंद्राकडे. लवकर लवकर हात लॉक, हात लॉक. झोप लागते. 1 2 आणि गेम सुरू होतोय. 3 हाताचा वापर करायचा नाही, जिभेचा वापर करायचा फक्त. आवाज 10% होईल. पहिल्या तिघी ज्या जातील बिस्किट ज्यांच्या तोंडात पर्यंत जाईल, पडलं संपला विषय. चल आउट. बिस्किट तोंडात पाहिजे. बसा खाली. काही काही उठायचं नाही, अजिबात उठायचं नाही. बसा खाली. चलो बघूया पहिल्या तिघी. पहिल्या तिघी बिस्किट पकडा आधी. काही आधी हातवर गेला, बिस्किट गेला खाली. हे बघा एवढा गाल मोठा कशाला करून ठेवलाय? हे बघा निवांत बसली माऊली. चलो चलो पहिल्या तिघी. ओके गेल्या. या दुसऱ्या 2 नंबर. चला उठायचं नाही माऊली. बिस्किट तसंच पकडून बसायचंय. ज्यांचं बिस्किट पडलंय परत ठेवा, जिथे ठेवतो तिथे सुरू करा. चला लवकर, चला लवकर, चला लवकर. इथे 3 नंबर महेश, 4 नंबर ते चौकडे. बाकीचं चालू द्या चालू द्या. हा बिस्किट पडलं तरी परत ठेवा आणि चालू द्या. ताई बसा. यांचं काय चाललंय? झूम करायचं कोण राहू? मला झूम कशाला दाखवत आहे? इकडे कसं काय चाललंय? ओके पहिल्यांदा कोणी घेतलं बिस्किट? ओके पहिल्यांदा 1 नंबर. ताई तुम्हाला विनंती आहे, आपण महाराज साहेबांकडे तिथे जायचंय. तुम्हाला साडी मिळते आणि गेम मागाशी संपला होता, मलाच माझ्या बघायची. थँक्यू. चला हाताने आपल्या
चेअर जिथे होते तिथे नेऊन रात्री आणि दुपारी हे बघ गेम खेळते ते डोके अरे बाबा वन झोपत चावडू नका बरं का. वन मानवर आकाशाकडे चंद्र बघा वर चंद्राकडे बघा बघा चंद्राकडे लवकर लवकर हात लॉक झोप लागते 1 2 आणि गेम सुरू होतोय 3 हाताचा वापर करायचा नाही जिभेचा वापर करायचा फक्त आवाज 10% होईल पहिल्या तिघीच्या जातील बिस्किट ज्यांच्या तोंडात पर्यंत जाईल पडलं संपला विषय चल आउट बिस्किट तोंडात पाहिजे बसा खाली नाही उठायचं नाही अजिबात उठायचं नाही बसा खाली चलो बघूया पहिल्या तिघी बिस्किट पकडा आधी हातवर गेला बिस्किट गेला खाली हा हे बघा एवढा गाल मोठा कशाला करून ठेवला हे बघा निवांत बसली माऊली चलो पहिल्या तिघी ओके गेल्या या दुसऱ्या 2 नंबर चला उठायचं नाही माऊली बिस्किट तसंच पकडून बसायचंय ज्यांचं बिस्किट पडले परत ठेवा जिथे ठेवतो तिथे सुरू करा चला लवकर इथे 3 नंबर महेश 4 नंबर ते चौकडे बाकीचं चालू द्या चालू द्या हा बिस्किट पडलं तरी परत ठेवा आणि चालू द्या ताई बसायचं यांचं काय चाललं झूम करे जर कोण राहू मला जीप कशाला दाखवत आहे इकडे कसं काय चाललंय ओके पहिल्यांदा कोणी घेतलं बिस्किट ओके पहिल्यांदा 1 नंबर ताई तुम्हाला विनंती आहे आपण महाराज साहेबांकडे तिथे जायचंय तुम्हाला साडी मिळते आणि गेम मागायची संपला होता मलाच माझ्या बघायची थँक्यू चला हाताने आपल्या चेअर जिथे होते तिथे नेऊन ताई इकडे काय नाव तुमचं पुष्पांजली जाधव कुठून आले तो उत्साह तरुणाईला लागलेला असा आहे जोरदार टाळ्या Yes, टाळ्या वाजवूया कौतुक अभिनंदन करूयात या विजेत्या स्पर्धकाचा आणि महाराज साहेबांना देखील धन्यवाद व्यक्त करूया महाराज साहेबांचं काम तर सगळ्या महाराष्ट्रात गाजतंय इतकं दमदार काम आहे तुम्ही जरा शब्दात तुमची प्रतिक्रिया द्या तुम्हाला अभिमान तर आहेच सातारकर म्हणून आम्हालाही आहे आणि एवढं दमदार कार्य राजांचे वंशज या ठिकाणी करतायत जरा तुमच्या शब्दातून सांगा महाराज आमची दैवत आहे इतक्या त्यांनी सुविधा सातारमध्ये दिल्यात की त्यांना तोड नाहीये ते आमचे नेहमीच आम्ही त्यांचे ऋणी राहू त्यांनी खूप सोयी खूप सुविधा केल्या खूप त्यांच्यासाठी बोलण्यासारखं आहे पण जास्त काही एवढे मी बोलू शकते धन्यवाद माऊली आणि ताई ताई म्हटलं त्याप्रमाणे महाराज आमचे दैवत आहेत सातारमध्ये त्यांनी आत्तापर्यंत भरपूर असा विकास केलेला आहे आणि त्याच्या कार्याची तोड कोणी करू शकत नाही धन्यवाद मनपूर्वक आभार खेळ पैठणीच्या या कार्यक्रमाकडे या अगदी कार्यक्रमाचा शेवटचा अर्धा तास फक्त एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा हात वर करून आपला अभिमान आपले दमदार कार्यक्षम नेतृत्व आपले महाराज साहेब एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात वेळात व्यस्त वेळापत्रकातही त्यांनी वेळात वेळ काढून या ठिकाणी कार्यक्रमाची भेट घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि येत्या 30 तारखेला साहेबांचा वाढदिवस आहे एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी देऊया महाराज आपण दीर्घायुषी व्हा आणि सर्व गोरगरिबांची सेवा आपल्या हातून घडो विकासाची कामं आपल्या हातून घडो या सदिच्छा व शुभेच्छा चलो रेडी सगळे बलून एक हातात द्या फुगवून तो हातातच ठेवायचा आहे आपण 1-2 डान्स करणार बलून फुगवून ठेवा तुमचे पर्स वगैरे बाजूला ठेवा आणि ज्यांना आरोग्याचे प्रश्न असतील त्यांनी कृपया ज्यांना काही प्रॉब्लेम असेल हेल्थ इश्यू असतील त्यांनी कृपया गेम थोडे डान्स असतात थोडे पळापळीचे असतात कृपया आपण सहभाग नाही घेतला तरी चालेल ही विनंती भावी
हा वेलकम. चला शेवटपर्यंत सगळे थांबणार. कोण कोण थांबणार हा वर करून सांगा जरा. ओके, तुम्ही शेवटपर्यंत थांबला म्हणून जवळपास प्रत्येकाला हा म्हणताय का थांब नाही. ओके, जवळपास प्रयत्न करेल जास्तीत जास्त सेल्फी